मित्रांनो, साधी माणसं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये रिया आणि रवी हे दोघेही फोनवर बोलत असतात। मग तू काळजी करू नकोस रिया, आपल्याबरोबर मीरा वहिनी असल्याचं रवी सांगतो आणि त्यामुळेच रिया विचारते, खरंच का रवी, खरंच मीरा वहिनी आपल्याला मदत करेल ना? मग आता रवी म्हणतो, हो तू टेन्शन घेऊ नकोस, मी आहे ना तुझ्याबरोबर आणि वहिनीसुद्धा आहेत। मग आता तिला जरा विश्वास बसतो की खरंच जर मीरा असेल तर आमचं काम सोपं होऊन जाईल। चा मनात विचार करत ती रडू लागते आणि म्हणते, रवी मी नाही तुझ्याशिवाय जगू शकत, मला तूच हवा आहेस। असं म्हणून ती पुन्हा एकदा रवीकडे विनंती करते की रवी तू काहीही कर, हालचाल कर काहीतरी, 2 दिवसांवर लग्न आलंय। मग ठीक आहे असं रवी म्हणतो। दोघेही आता फोनवर बोलत असताना तेवढ्यातच आता रियाजवळ तिचे आई बाबा हे दोघेही येतात आणि ते आल्यानंतर त्यांना समजतं की ही त्या रवीबरोबर फोनवर बोलतीये। मग त्या दोघांच्या तळपायाची आगच मस्तकात जाते। तेव्हा विक्रम लगेचच तिचा फोन ओढून घेतो। मग रिया रिया असं दुसरीकडे रवी करत बसतो, कारण त्याला माहीत असतं की फोन कुणीतरी काढून घेतलाय आणि रियाचा आवाज येत नाहीये। मग तुम्ही माझा फोन का काढून घेतला असा रिया जा विचारते। तेव्हा शलाका रागातच म्हणते, हे बघ ड्रेस अगदी घालून बघ, मला नंतर फिटिंगचे प्रॉब्लेम नको आहेत, समजलं? तेव्हा ती म्हणते, मी काहीही वेअर करून वगैरे बघणार नाही, तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही करा काय करायचं ते, पण मला नकोच काही लग्न वगैरेच नको आहे, असा ती हट्टीपणा करते। मग आता रिया ऐकतच नाही, हे पाहून शलाका तिच्या जोरात कानाखाली मारते। शलाकाला आता असं मारताना पाहून रियालाच धक्का बसतो। ती म्हणते, मम्मा। मग आता शलाका जोराजोरात ओरडत विक्रमला सांगते, पाहिलंच ना, अरे ती हट्टीपणा करते ना, म्हणून मला असं वाटतं की कधी एकदा लग्न करून ती तिच्या घरी जाईल। मग रिया रागातच म्हणते, मार ना मला, मार, अगं म्हणजे मी हे घर सोडून स्वतः जाते, का जाऊ देत नाही मला? तेव्हा आता विक्रम सांगतो, मी ठरवलेल्या मुलाशी जर तू लग्न केलं तरच तू या घरातून बाहेर पडू शकशील। रिया रागातच म्हणते, तू ठरवलेल्या मुलाशी तर मी कधीही लग्न करणार नाही, समजलं? असं म्हणून ती आता खूपच चिडते। मग आता पाहिलं ना, अरे विक्रम कशी वागते ही, रिया जरा नीट वाग, असं शलाका पुन्हा सांगते। तर विक्रम रागातच म्हणतो, आय सेड क्वाईट, समजलं? असं म्हणून तो आता रियाला पूर्णपणे मम्मा जे बोलते ना तेच करायचं, समजलं? मोबाईल सांभाळून ठेवत जा, असं तो शलाकाला सुद्धा सांगतो आणि मग रूममधून बाहेर पडतो। तर आता ते दोघेही तिथून गेल्यानंतर रिया मात्र खूपच रडू लागते। रवी मात्र बिचारा रडू लागतो। तेव्हा आता तेथे मीरा जाते आणि म्हणते, रवी भाऊजी प्लीज स्वतःला तुम्ही सांभाळा, सावरा। रवी सांगतो की वहिनी कसं आहे ना, रियाला तिच्या खोलीमध्ये कोंडून ठेवलंय, तिच्याकडनं फोन सुद्धा काढून घेतलाय, म्हणूनच मी सकाळी तिला सोडवायला तिकडे गेलो होतो, पण काय घडलं पाहिलं ना तुम्ही, अजिबात त्यांनी दारात सुद्धा पाय ठेवू दिला नाही। मला वहिनी तिच्याबरोबर लग्न करायचंय, कारण रियाचं सुद्धा माझ्यावर तेवढंच प्रेम आहे, खरंच मी नाही जगू शकत तिच्याशिवाय। मीरा म्हणते, तुम्ही काळजी करू नका रवी भाऊजी, तुम्हाला तुमचं प्रेम मिळवून देण्यामध्ये मी नक्कीच मदत करेन आणि तुमच्या दोघांचं लग्न सुद्धा मी लावून देईल। तेव्हा तो आता विचारतो, खरंच का वहिनी? मग आता मीरा म्हणते, हो, असं म्हणून ती तसं प्रॉमिस देखील करते। तेव्हा रवीच्या आता होप्स वाढतात, पण मीरा मात्र एकदम गप्प असते, कारण काहीही झालं तरी सत्या मला यामध्ये अजिबात साथ देणार नाहीये हे तिला कळून चुकलेलं असतं। तर दुसऱ्या दिवशी आता सत्या हा लवकर सकाळी आवरतो। मीरा आता आपली पर्स घेऊन बाहेर येते, दोघेही आता बाहेर जाणार असतात। मग रागातच सत्या म्हणतो, आज मी सोडणार नाही त्या टकल्याला अजिबात। मग आता मीरा सुद्धा वैतागून म्हणते, जो काही त्रास झालाय ना आजपर्यंत आयुष्यामध्ये, तो फक्त आणि फक्त त्या टकल्यामुळे म्हणजे सुजित कुमारमुळेच झाला आहे, कारण आत्तापर्यंत तो फक्त मला त्रास देत होता, परंतु आता नंतर तो तुम्हालाही त्रास देतोय। तेव्हा आता सत्या म्हणतो, तू बघतच राहा ग धूमकेतू, आज कसा मी त्याला उलटा पालटा करतो आणि असं लोळवतो। तेव्हा मीरा म्हणते, पण आपल्याला अजिबात कायदा हातात घ्यायचा नाही। तेव्हा सत्या हो असं म्हणतो। तर निरूपा बाहेर येते आणि मीराकडे अगदी निरखून पाहते, कारण तिने पर्स आता घेतलेली असते आणि बाहेर चाललेली असते ना, म्हणून। तेव्हा आपलं काही न बोलता एकदम सत्यासमोर असल्यामुळे शांत राहत निरूपा मनात विचार करते, सकाळी ही कुठे चालली असेल अशी भटकायला? तेव्हा सत्या आता म्हणतोय, धूमकेतू अगं चल ना, निघायचंय ना आपल्याला। तेव्हा निरूपा विचारते, थांब कुठे चाललीस ग तू? तेव्हा आता निरूपा असं म्हणून सत्याकडे पाहते, तर आता थोडीशी ती घाबरलेली असते हे सत्याला समजतं। मीरा मात्र मनात विचार करते, यांच्यासमोर काही सांगायचं म्हटल्यानंतर पुन्हा एकदा हंगामाच होणार।
मग आता निरूपा म्हणते काही नाही, ते ढोशासाठी तांदूळ भिजत घातले होते ना, ते वाटून घ्यायचे होते, बाकी काही नाही. तेव्हा मीरा म्हणते बरं ठीक आहे असं म्हणून ती सत्याला सांगते ऐका ना, मी जरा आलेच, मी आले की मग निघूयात आपण हां. तेव्हा सत्या मात्र खूपच रागात निरूपाकडे पाहू लागतो. मीरा आता किचनमध्ये जाते, पटकनच ढोशाचं पीठ मिक्सरमध्ये बारीक करू लागते. तर बाहेर आता सत्या सोफ्यावर बसून घेतो आणि निरूपाकडे पाहतो. तर निरूपासुद्धा आता त्याच्याकडे पाहत असते, परंतु एक शब्दसुद्धा तोंडातून काढत नाही. आता थोड्या वेळानंतर मीराचं ते डोशाचं पीठ वाटून होतं, ती पर्स घेऊन आता बाहेर येते. मग आता सत्या उठतो आणि म्हणतो चल बरं. त्यावेळी आता निरूपा म्हणते अगं चटणीसाठी खोबरं किसायचं होतं आणि कोथिंबीरसुद्धा निवडून ठेवायची होती, तू निवडली का तेवढी कोथिंबीर? तेव्हा सत्याच्या आता तळपायाची आगच मस्तकात जाते, तो रागातच तिच्याकडे पाहतो. तेव्हा मीरा म्हणते थांबा हा 1 मिनिट, आलेच मी असं म्हणून पुन्हा किचनमध्ये जाती काम करू लागते. तेव्हा सत्या मात्र तेथे सोफ्यावर बसतो आणि खूप म्हणजे खूप रागात निरूपाकडे पाहतो. तर आता काही वेळानंतर मीराची चटणीसुद्धा वगैरे वाटून होते, ती बाहेर येते. सत्याला पटकनच म्हणते चला हो आपण जाऊयात, निघूयात आता. मग सत्या उठतो, तर निरूपा पुन्हा खोडा घालते आणि विचारते काय ग दूध तापवलं का तू? तेव्हा आता सत्याला अजूनच राग येतो. मग आता मीरा विचारते काय हो आल्यानंतर तापवलं तर नाही चालणार का? तेव्हा निरूपा म्हणते ते दूध नासल ना म्हणून म्हटलं. हे बघ आता दूध तापायला ठेव आणि वर आल्यानंतर गॅस आपला बंद कर, तोपर्यंत 4-5 भांडी आहे ना तेवढी घासून सुद्धा घे, म्हणजे काही सगळं झालं. तेव्हा आता मीरा म्हणते ठीक आहे. तेव्हा सत्या रागातच म्हणतो ए निरूपा, अगं दूधच तापवायचं आहे ना, मग तुझ्या त्या लाडक्या सुनेला सांग की. तेव्हा निरूपा म्हणते तिला सुद्धा सांगितली आहेत ना, बरीच कामं करायची आहेत, कारण कपडे धुवायचे आहेत, धुतलेल्या कपड्यांच्या घड्या घालायच्या आहेत, बाहेरून सगळं काही. असं म्हणून ती सत्याकडे पाहते, कारण सत्या खूप रागात तिच्याकडे पाहतो आणि म्हणतो की आम्हाला सुद्धा बाहेरच जायचंय ना. तेव्हा मीरा म्हणते हो जाऊ द्यात, मी लगेच करून येते, जास्त वेळ नाही लागणार. तेव्हा सत्या म्हणतो हे बघ धूमकेतू, मी जास्तीत जास्त 5 मिनिटं वाट बघेन, नाहीतर मी आपला एकटा निघून जाऊ शकतो. तेव्हा मीरा मनातच विचार करते नको नको, जर हे एकटे निघून गेले तर काहीतरी घोळ घालून ठेवतील, त्यामुळे मी संग असलेलीच बरी. तेव्हा सत्या विचारतो ए धूमकेतू काय करू, जाऊ का मी? तेव्हा मीरा म्हणते फक्त आणि फक्त 5 मिनिटात येते हा मी. तेव्हा सत्या शांतपणे म्हणतो बरं ठीक आहे, मी तोपर्यंत खाली जाऊन गेटपाशी थांबतो, तू ये तोपर्यंत. नंतर मीरा ही आता पदर खोचूनच आतमध्ये जाते. निरूपा आता रागातच म्हणते बस झाली तुझी नाटकं, आलेच हा 5 मिनिटात, आणि नवऱ्याच्या हातामध्ये हात घालून कुठे ग चालली हुंदाडायला? आणि घरातली कामं करणार कोण? घरातली सगळी कामं ना तूच करायची आहेस, कारण अजून कपडे धुवायचे आहेत, टेबल पुसायचे आहेत, त्याचबरोबर धुतलेल्या कपड्यांच्या घड्या सुद्धा घालायच्या आहेत, मग राहिलेली बारीक सारीक कामं ना देविका करेल. अगं बघतीयस काय माझ्याकडे, निघ ना आता, असं म्हणून निरूपा तिच्यावरच ओरडते. तेव्हा देविका सुद्धा रूमबाहेर येते आणि विचारते काय झालं आई, अहो तुम्ही अशी चिडचिड का करताय? जरा छान राहायचं, फिट राहायचं, आणि जर अशी चिडचिड केली ना तर त्याचा परिणाम तुमच्या बॉडीवर होईल आणि स्किनवर सुद्धा. तेव्हा निरूपा रागातच म्हणते काय करू ग देविका, ही फुलवाली जेव्हापासनं घरात आली आहे ना तेव्हापासनं सगळं काही वाईटच होतंय बघ, आता केवढी कामं असतात सांग बरं तू, करू काय मी? तेव्हा देविका म्हणते अगोदर ना डोकं शांत ठेवायचं, आणि आई तुम्ही ना योग करायला सुरुवात करा, कामं करेल ना ती मीरा, तुम्ही ना एक रुटीन फॉलो करा, सकाळी योग करा आणि मग नंतर ज्यूस घ्या, मग हलका असा ब्रेकफास्ट करा, मग नंतर छान जेवण करा, पण डाएट नीट फॉलो करा, मग बघा आई तुम्ही कशा ना 25शीतल्या दिसाल, एकदमच फिट. असं म्हणून ती आता निरूपाला चांगलीच घोळात घेते. तेव्हा करायची का सुरुवात असं देविका विचारते. निरूपा आता हसत म्हणते हो हो आलेच हा मी ना जरा कपडे बदलून येते, असं म्हणून आता निरूपा लगेचच आपल्या रूममध्ये जाऊन चा ड्रेस घालून येते. तेव्हा देविकाने सुद्धा आता योगाचा ड्रेस घातलेला असतो. मग त्यावेळी कुठे पाठ करायची, कुठे तोंड करायचं असं ती विचारते. तेव्हा देविका आता तिला सगळं काही सांगत असते. तेवढ्यातच सत्या मीरा का नाही आली हे पाहण्यासाठी मागे येतो आणि खिडकीतून या दोघींचा नक्की काय चाललंय हे पाहत असतो. त्यानंतर त्या दोघीही एकदम शांत तेथे बसतात आणि डोळे बंद करून घेतात. त्या दोघींनाही मनशांतीची गरज असते. सत्य आता खिडकीच्या बाजूने उठतो आणि पाहतो, म्हणतो की या दोघीही खरं तर धूमकेतूला त्रास देण्याचं काम करत आहे, आत्ता मला समजलं. असं म्हणून तो खिडकीतून आतमध्ये हळूच उडी टाकतो आणि मग घरात येतो. तेव्हा मीराचं किचनमधून लक्ष आता बाहेर जातं. तेव्हा सत्या खुर्चीच्या आडून तिला आता पाहत असतो.
त्यावेळी आता मीरा डोळे मोठे करून त्याच्याकडे पाहते आणि त्या बघतील ना असं म्हणते. मोबाईलवर जो व्हिडिओ प्ले होत असतो ना त्याप्रमाणे त्या दोघीही योगा अगदी शांतपणे करत असतात. त्यानंतर सत्य आता काय करतो तर तो व्हिडिओच पळवतो. त्यामुळे आता दुसरी स्टेप येते ती म्हणजे की आता उंच उड्या मारायच्या. मग त्यानंतर इकडे मीरा मात्र हसत असते. सत्या खुर्चीच्या पाठीमागेच लपून बसतो. तेव्हा निरूपा आता ते ऐकते आणि म्हणते, देविका आता उंच उडी कशी मारायची ते सांग बरं. तेव्हा देविका आता सांगते, आई आता उभ्या राहा ना, मग चला बरं आपण आता उंच उड्या मारूयात. मग आता त्या दोघीही उभ्या राहतात आणि त्या दोघींनीही अजूनही डोळे बंद केलेलेच असतात. त्यांना माहीतच नसतं की हे सगळं सत्या करतोय म्हणून. मीरा आता रागातच त्याच्याकडे पाहत असते. सत्याला मात्र हसू आवरतच नसतं, कारण या दोघींची फजिती कशी करायची हे त्याने ऑलरेडी ठरवलेलं असतं. मीराला कामाला लावून या दोघी मस्तपैकी इथे टाइमपास करत बसले आहे हे त्याला समजतं आणि म्हणूनच त्याला खोड मोडायची असते. मग आता त्या दोघीही उड्या मारू लागतात. ते पाहून सत्या तर आता खूपच हसतो, तर मीरालाही हसू आवरत नसतं. आता खूप साऱ्या उड्या मारल्यानंतर मात्र निरूपाचे पाय दुखू लागतात. त्यानंतर सत्या पुन्हा एकदा तो व्हिडिओ जरा मागे घेतो आणि मग त्या व्हिडिओमध्ये त्या ज्या योगावाल्या असतात त्या सांगतात की डोळे बंदच ठेवायचे आणि एक पाय गुडघ्यावर ठेवून हात वर करायचे, डोळे अजिबात उघडायचे नाहीत. मग त्याप्रमाणे या दोघीही योगा करू लागतात. तर आता सत्याला खोड मोडायचीच असते म्हणून तो त्यांना काही गप्प बसू देत नाही. तो पुन्हा एकदा व्हिडिओ थोडा पुढे घेतो. मग त्यामध्ये आता हात वरती करून उडी मारायची आणि जमिनीला हात टेकवायचे असं व्हिडिओमध्ये सांगतात. तर मीरा आता खूप वेळ त्यांच्याकडे पाहतच राहते, कारण त्या दोघींची फजिती होताना मीराने सुद्धा पाहिलेलं असतं. जेवढा मीराला त्या त्रास देतात ना तेवढा सत्याने ज्या योगा करतायत ना त्यांचा पूर्णपणे पचका करून टाकलेला असतो. तर त्या दोघीही उड्या मारत असताना सत्या म्हणतो, अरे रे रे काय अवस्था झाली आहे दोघींची सुद्धा. आता योगाच्या तालावर तर त्या नाचत नाही, पण माझ्या तालावर मात्र नक्की नाचताय. त्यानंतर आता सत्या व्हिडिओ अजून पुढे घेतो. मग त्यानंतर एका पायावर उभे राहून हात वर करायचे असतात. निरूपा तो योगा आता करू लागला. तिचा तोलच सांभाळत नाही, पटकन बॅलन्स करता येत नाही, त्यामुळे ती पटकन एका हातावरच पडते आणि आई ग बाई ग असं मोठ्याने ओरडू लागते. तेव्हा आता निरूपाची ही झालेली अवस्था पाहून सत्या धावतच पुढे येतो आणि तिच्यावर खूप मोठ्याने हसतो. मीरा सुद्धा किचनमधून बाहेर येते. तेव्हा तिच्या कमरेमध्ये सुद्धा लचक भरते आणि सत्याला म्हणते, हसायला काय झालं रे असं म्हणून ती त्याला 2-3 फटके मारते आणि आई ग असं पुन्हा ओरडू लागते. तर देविका कशी बशी तिला उचलते. तर देविका विचारते, आई तुमचं ठीक आहे ना? पण तरीही निरूपा काहीच बोलत नाही, कारण तिला त्रासच होत असतो. मग आता सत्या खूप हसत असतो. ते पाहून आता निरूपा म्हणते, दात काढू नको हा तू, आता बघ असं म्हणून ती त्याला आता एक थापड मारणार असते. पण सत्य आता मोठ्यानेच हसतो आणि तिला टाळ्या वाजवतो. त्यानंतर सत्य हसतो आणि म्हणतोय, निरूपा असाच योगा जर तू करत राहिली ना तर आयुष्यभर फिट आणि फाईन राहशील बघ. आता सत्याने खूपच निरूपाची खोड मोडलेली असते. मग ती म्हणते की दात कशाला काढतो रे असं म्हणून ती पुन्हा फटके मारायला जाते. तर सत्या मागे होतो आणि निरूपाचा हातही दुखतो. नंतर आता सत्या म्हणतो, ये बरं निरूपा माझ्याकडे आणि मार मला, तुला मारायचंच आहे ना, मार मार असं म्हणून तो आता तिच्या पुढे पुढे जातो. ती आता त्याला मारण्यासाठी जेव्हा पुढे येते ना सत्या पटकन मागे होतो. तर निरूपाचा हात दुखत असल्यामुळे तिला मारता येत नाही. मग सत्या अजूनच जोरात तिच्यावर हसतो. त्यानंतर आता सत्या विचारतो, बरं धूमकेतू आपल्याला निघायचं का आता? निरूपा म्हणते, तुझं काय आहे रे आता, जरा गप्प बस ना, तिला खूप कामं आहे. तर मीरा शांतपणे सांगते, माझी सगळी कामं झाली आहे. तर सत्या म्हणतो, चल अगोदर बाहेर असं म्हणून तो तिला बाहेर पाठवतो आणि निरूपाला म्हणतो, तुला लागलं तर नाही ना, तेव्हा दाखव का तुला कुठे लागलंय असं म्हणून ती पुन्हा त्याच्या अंगावर धावून जाते. तर सत्या मात्र बाहेरच पळून जातो. तर आता निरूपाला समजतं हे सगळं सत्यानेच तर केलं नसेल ना. तिच्या आता ते लक्षात येतं. तर देविका डोक्यालाच हात लावून उभी असते. तर दुसरीकडे सुजित कुमार हा त्याच्या केबिनमध्ये बसलेला असतो. मीराचा फोटो त्याच्या मोबाईलमध्ये असतो ना तो पाहत असतो आणि माझ्या गावात एक लाडकं पाखरू हे गाणं तो गुणगुणत असतो. तेवढ्यातच त्याचे पंटर आता तेथे येतात आणि ते पंटर आल्यानंतर म्हणतात की बाहेर ना सत्या आणि मीरा हे दोघेही आले. तेव्हा सुजित कुमार विचारतो, मग काय झालं, मी काही घाबरतो का त्यांना? मग आता त्याचा पंटर म्हणतो, अहो बॉस कुठेतरी लपा, कारण मी त्या दोघांनाही बोलताना ऐकलंय की सत्या
त्याला अडकवण्यामध्ये ना तुमचा हात आहे म्हणून. तेव्हा सुजित कुमार घाबरतो आणि विचारतो, काय माझा हात आहे? आता तुम्ही काही बोलायचं बी नाही हा, कारण माझा हात वगैरे काही नाही येत्यात, असं म्हणून तो त्या टेबल खाली लपतो. तेवढ्यातच सत्या आणि मीरा आतमध्ये येतात. तेथे आल्यानंतर आता ते दोघेही विचारतात, तो सुजित कुमार कुठे आहे रे? तेव्हा त्याचे पंटर म्हणू लागतात, बॉस ना मगाशीच बाहेर गेलेत. तेव्हा मगाशी कधी, असं सत्या विचारतो. तर त्याचे पंटर म्हणतात, नाही आत्ताच गेलाय. मग आता आत्ता गेलाय की मगाशी गेलाय तेवढं सांगा पटकन, असं सत्या रागातच विचारतो. तेव्हा सुजित कुमार आता त्या खाली लपलेला असतो ना टेबल खाली, तिथून सत्या आणि मीराला डोकावून पाहत असतो. मग सत्या आता मीराला सांगतो, आपल्याला बघून बेन पळालं वाटतं धूमकेतू. आता जर का सापडला असता ना तो, तर त्याची अशी मुंडीच पिरगाळली असती मी. बरं ठीक आहे, केव्हा ना केव्हा तो सापडेलच ना. आता नाही त्याची गाढवावर बसून धिंड काढली ना, तर नाव सत्या नाही सांगणार मी. तेव्हा इकडे सुजित कुमार हे सगळं बोलणं ऐकतो आणि सत्यावर दातोट खात असतो. तर इकडे त्याचे पंटर सुद्धा आता सत्याने दिलेल्या धमकीला खूपच घाबरतात आणि एकमेकांकडे पाहतात, कारण त्यांना माहीत असतं हा सत्या जेवढा साधा दिसतोय ना तेवढा डेंजर सुद्धा आहे. तो मालकाची गाढवावरून धिंड काढायला सुद्धा घाबरणार नाही. मग आता ते जरा घाबरतच सत्याकडे पाहतात. मग मीरा म्हणते, हो ऐका ना, गाढवावरून कशाला, आपण वेगळं काहीतरी ट्राय करूयात. तेव्हा सत्या म्हणतो, मग गाढवालाच याच्या अंगावर बसू आणि मग धिंड काढू. इकडे सुजित कुमार खूपच घाबरतो आणि मग तो जरा आपलं तोंड असं दाबून ठेवतो, कारण आता जर ओरडलो तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल आणि सत्या मला पकडून चांगला बदडून काढेल. या विचाराने तो आपला शांत राहण्याचा निर्णय घेतो. त्यानंतर सत्या म्हणतो, भेटेल ना कधी. तो कुठे कोणत्या बिळात लपून बसणार आहे, बसू दे, त्याला लपायचं असेल तर लपू दे, मी त्याला एक ना एक दिवस शोधून काढणारच, असं म्हणून सत्या आणि मीरा तेथून जातात. तेव्हा ते पंटर म्हणतात, हो बॉस या बाहेर तो सत्या आणि मीरा गेले, तुम्ही आता धूम ठोका इथून कुठेतरी. तेव्हा सुजित कुमार म्हणतो, हो असं म्हणून आता तो खूपच घाबरतो आणि म्हणतो, खरंच ना मला इथून आता पळायला हवं. त्या सत्या ना खूप डेंजर आहे तसा, कारण त्याला आता सत्य समजलंय. मग आता तो पळणार, सत्या हा त्याच्या समोर येऊन उभा राहतो. सत्याला असं समोर आलेलं पाहून सुजित कुमार खूपच घाबरतो. त्याचे हातपाय अगदी थरथर कापू लागतात. सत्या हसतो आणि म्हणतो, अरे मला माहीत होतं तू कुठेच गेला नाही, तू इथेच कुठेतरी कोणत्या तरी बिळात लपून बसला आहे. आणि तुला काय वाटलं रे, आम्ही अगोदरच अंदाज घेतला होता की तू इथेच कुठेतरी असणार म्हणून, आणि तुला असंही वाटलं असेल ना की आम्ही इथून गेलो म्हणून, पण नाही. अरे आमची चाल तर अजून तू पाहिली सुद्धा नाही. आम्ही फक्त उंदराला बिळातून बाहेर काढण्यासाठी ना हे नाटक करत होतो. मग आता सुजित कुमारच्या तोंडातून शब्दच फुटत नसतात. ते पाहून सत्या आणि मीरा हसतात. मग सत्या विचारतो, काय तोंडातून शब्द फुटत नाही की काय? मग सत्या हसतो आणि म्हणतो, शब्द तरी कसे फुटतील, कारण तुझं नशीबच फुटलंय, आता तुझं हे टकोरं सुद्धा फुटणार. असं म्हणून सत्या आता त्याला रागातच असा एक धपाटा घालणार असतो. ते पाहून आता सुजित कुमार जोरात ओरडतो आणि तेथून धूम ठोकतो. तेव्हा मीरा म्हणते, हो तो गेला पळून, तुम्ही असं का करताय? तेव्हा सत्या सांगतो, गेलाय ना पळून, पण पळून कुठे पळणार आहे तो, चल ये तुला गंमत दाखवतो. असं म्हणून आता सत्या मीराला घेऊन बाहेर जातो. तोपर्यंत सुजित कुमार इकडे त्याच्या बंगल्याबाहेर आलेला असतो आणि एका रिक्षात बसून चल रे पटकन असं मोठ्यानेच म्हणतो. मग त्यानंतर रिक्षात बसल्यावर सुजित कुमारला खूपच आनंद होतो आणि तो विचारतो, आता काय रिक्षाच्या पाठीमागे धावणार का, की उडून माझ्यासमोर येऊन उभा राहणार? आता गाठूनच दाखव मला, चालव रे तू, चालव. असं म्हणून तो रिक्षावाल्याला अगदी फास्ट रिक्षा चालवायला सांगतो आणि खूप हसत असतो, कारण त्याला असं वाटतं की मीच सत्याची फजिती केली, बरोबर त्याच्या तावडीतून बाहेर पडलो. मग आता मार्केटमधून ती रिक्षा घेऊन जात असताना अचानकच रिक्षावाला ती रिक्षा थांबवतो. तेव्हा काय झालं काय असं आता सुजित कुमार विचारतो. तेव्हा तो आता हात करून पुढे दाखवतो, तर सत्या आणि मीरा दोघेही तिथे अगदी ऐटीतच उभे असतात. सत्या खूप छान बसलेला असतो, तर मीरा हाताची घडी घालून सुजित कुमारकडे पाहत असते. तर आता त्या दोघांना असं पाहून सुजित कुमार अजूनच घाबरतो. त्यानंतर आता युटर्न घेना पटकन, सुजित कुमार त्याला म्हणतो. मग आता हा सत्यादादा आहे आणि सत्यादादाला आपण कधीही पाड दाखवत नसल्याचं आता तो रिक्षावाला सांगतो. तर त्याला
काही समजत नाही. तो विचारतो म्हणजे? मग आता सत्या सांगतो म्हणजे माझा दोस्त आहे तो, आणि त्याचं नाव ना सुरेश आहे, सुरेश. आणि तुला काय वाटलं रे, याच्या रिक्षात बसून तू पळाला का? पण तसं नाही. पण नाही, तो तर तुला इथपर्यंत घेऊन आला, असं म्हणून सत्या त्याच्यावर हसतो. तेव्हा सत्या आता भावा थँक्यू सो मच असं आता सुरेशला म्हणतो. मग आता त्याचा मित्र सुद्धा म्हणतो की इट्स ओके भावा. त्यानंतर सुजित कुमार घाबरूनच आता रिक्षातून खाली उतरतो आणि दुसऱ्या दिशेने पळू लागतो. तर सत्याचा मित्र आता तेथे येतो आणि लगेचच समोर काठी घेऊन उभा असतो. मग आता सुजित कुमारला वाटतं की दुसऱ्या बाजूने पळावं. दुसऱ्या बाजूने पळत असताना सत्याचा दुसरा मित्र येतो आणि बरोबर त्याला तेथेच अडवतो. तेव्हा सत्या म्हणतो पळ ना आता, पळ आता, कुठे पळतो ते बघूच, असं म्हणून तो रिक्षातून त्याची कॉलर पकडून ओढूनच त्याला बाहेर काढतो. मग आता सुजित कुमार कधीही हार न मानणारा सत्यासमोर आज हार मानतो आणि म्हणतो मला मारू नको ना रे, मला सोड ना तू, मला मारू नको ना रे. तेव्हा आता सत्या विचारतो काय रे, या सत्याला तू अडकवलंस आणि तुला काय वाटलं हा सत्या तुला असंच सोडेल का? या सत्याच्या घरच्यांना तुझ्यामुळे किती त्रास झाला तुला माहित तरी आहे का? असं म्हणून तो आता सुजित कुमारवर भडकतो. आता बघ तुझी सगळी हाडं खिळखिळी करून ना तुला असा गाडूनच टाकतो, कुणाला कळणारच नाही की हा सुजित कुमार गेला कुठे. मग आता सुजित कुमार म्हणतो अरे मला मारू नको, माझं लगीन सुद्धा अजून झालं नाही. तेव्हा सत्या म्हणतो अरे गप्पा बस, तुला काय सोडण्यासाठी नाही धरला मी. तेव्हा आता मीरा म्हणते हो याला ना आता पोलिसांमध्ये घेऊन जाऊयात आपण, कारण तुम्ही जे सहन केलं ना ते याला सुद्धा आता सहन करायला लावा. मग आता सुजित कुमार रडतच म्हणतो मी काहीच केलेलं नाहीये, याच्या मागचा मास्टर माइंड ना कोणीतरी वेगळाच आहे. तेव्हा सत्या आणि मीराला समजतं की आता या मास्टर माइंडला शोधून काढायला हवं, परंतु या भामट्याकडून सत्य वधवून घ्यायला हवं की कोण आहे हा मास्टर माइंड. तेव्हा सत्या मीराकडे पाहतच राहतो. तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये सत्या हा सुजित कुमारला आता डायरेक्ट विक्रमच्या घरी घेऊन येतो आणि त्याच्या पायासमोरच पाडतो आणि चल पटकन असं म्हणतो. मग आता विक्रम शलाका रागातच त्याच्याकडे पाहत असतात. तेव्हा तुमचा खेळ पूर्णपणे संपला असं सत्या विक्रमला सांगतो. पोलिसांना घेऊन सुद्धा तेथे आलेला असतो. तेव्हा सत्या म्हणतो की सगळं काही समजलंय मला, या सगळ्या मागे तुमचाच हात होता. तेव्हा विक्रम आता खूपच घाबरतो. तर सुजित कुमारला आता मारून मारून त्याचा एक डोळा पार सत्याने काळा निळा करून टाकलेला असतो. तर विक्रमचं पितळ सुद्धा उघड पडतं. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.